शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवान वाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यद्यदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. वृतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो माया. यथा भासो यथा तमः, यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु. प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. 6व्या स्कंदाची अवतरणिका. षष्ठ स्कंद प्रथमोध्यायात अजामिलोपाख्यान विख्यात अजामिलोद्धार धर्म भागवत द्वितीयात वर्णिला. यम यमदूत चर्चा तृतीयाशी, चतुर्थी हरिदर्शन दक्षाशी, पंचमी नारदबोध दक्षपुत्राशी, शाप नारदाशी दक्षाचा. दक्षाच्या 60 कन्यांचा वंश निवेदिला षष्ठाध्यायास. सप्तमी त्यागुनी बृहस्पतीस देवगुरु करती विश्वरूपाशी. नारायण कवच 8व्याशी, नवमी बोधिले विश्वरूपाशी. वृत्रासुराने हरविले देवाशी, केली दधीचीशी प्रार्थना. दधीची या अस्थिवज्राने वृत्रासुराशी युद्ध खेळणे. 10व्यात ते ऐकणे. एकादशी वृत्रासुर वीरवाणी. द्वादशी वध वृत्रासुराचा. त्रयोदशी इंद्रादोष ब्रह्महत्येचा. चतुर्दशी वृत्रासुर पूर्वजन्माचा. पंचदशी बोध चित्रकेतुशी. षोडशी चित्रकेतुशी विरक्ती संकर्षण दर्शन प्राप्ती. सप्तदशी शापतसे पार्वती चित्रकेतुशी. आदिती दितीचे संतान. अष्टादशी प्रसवले मरुद्गण. 19वी वर्णन पुसमन व्रताचे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. 6व्या स्कंदातील अष्टमोध्याय. नारायण कवचाचा उपदेश. काल आपण पाहिलं, कालच्या अध्यायामध्ये विश्वरूप जे आहे, त्वष्ट्याचे पुत्र असणारे विश्वरूप. आणि त्वष्टा म्हणजे आदिती मातेचे 12 जे देवता आहेत, 12 जे पुत्र आहेत, त्यापैकी एक त्वष्टा आहेत. म्हणजे आदिती माता यांचा नातू असणारे हे विश्वरूप. विश्वरूपाचा विवाह
रचनेचा पुत्र असणारा विश्वरूप, त्याची आई म्हणजे रचना, आणि ही आई जी आहे रचना ही दैत्यकुळातील होती. त्यामुळे आईकडून दैत्यकुळाचा होता आणि वडिलांकडून मात्र तो देवांच्या कुळाचा होता. म्हणजे असा विश्वरूप. आणि या विश्वरूपाकडे या पूर्ण देवांचं बृहस्पती जे आहेत, बृहस्पती नाराज होऊन निघून गेले होते. इंद्राने त्यांचा अपमान केला होता. बृहस्पती आपल्या आश्रमात गेल्यानंतर तिथूनसुद्धा अंतर्धान पावले आणि सगळ्या देवांनी कितीही प्रयत्न केला तरी ते बृहस्पतींना पुन्हा त्या ठिकाणी आणू शकले नाहीत. आणि म्हणून आता आपलं गुरुत्व जे आहे, आपलं सद्गुरुपद जे आहे ते बृहस्पतींच्या ऐवजी आता विश्वरूपांना द्यावं अशी भगवंताची आज्ञा, ब्रह्मदेवांची आज्ञा. आणि त्याप्रमाणे विश्वरूपांना या सगळ्या गोष्टींसाठी तयार करणं हा जो भाग आहे तो आपण काल पाहिला. आता हाच त्याचा पुढचा भाग की नारायण कवचाचा उपदेश जो आहे तो विश्वरूपाने या इंद्रांना केला होता. कारण दैत्य आता मारलेले आहेत, दैत्यांच्याकडे भरपूर बळ आहे आणि या ठिकाणी विश्वरूप नाहीत, या ठिकाणी बृहस्पती नाहीत हे दैत्यांना समजल्यावर दैत्यांनी म्हणजे शुक्राचार्य त्यांचे जे गुरु आहेत त्यांच्या सांगण्याप्रमाणे सगळ्या दैत्याने आक्रमण केलेलं आहे देवसेनेवर. हा भाग आपण काल पाहिला. आता काही करून नारायण कवचाचा उपदेश या ठिकाणी विश्वरूपाने केला आणि त्या इंद्रामध्ये आणि देवतांमध्ये एक शक्तीचा संचार झालेला आहे. मग ते नारायण कवच काय आहे हे आज आपल्याला पाहायचं आहे. नारायण कवच हे समजून घेण्यापूर्वी कवच काय याच्याबद्दल थोडंसं विवेचन मी करणार आहे. कारण नारायण कवचाचा जो उपदेश आहे त्याचा जो अर्थ आहे तो सगळा आपल्या या गीता प्रेसच्या पुस्तकामध्ये आणि अनेक पुस्तकांमध्ये ग्रंथामध्ये त्या प्रत्येक श्लोकाचे अर्थसुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे त्याची पार्श्वभूमी आहे ती समजणं फार महत्त्वाचे आहे. अनेक कवच स्तोत्र आपल्याकडे आहेत. त्यापैकी प्रमुख ज्याचा आपला नेहमी रोज संबंध येतो, सकाळ संध्याकाळ संबंध येतो ते म्हणजे रामरक्षा स्तोत्र. आणि हे रक्षा स्तोत्रसुद्धा एक कवचच आहे. त्यामध्ये एक श्लोक येतो म्हणजे एक 38वा श्लोक आहे, तिथून खऱ्या अर्थाने कवचाला सुरुवात होती. कवच म्हणजे लढाईमध्ये जाण्यापूर्वी जे चिलखत घालतो आपण त्याला कवच म्हणतात, की ज्यापासून शत्रूपासून आपल्याला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये असं कवच धारण केल्यानंतर तो योद्धा रणांगणामध्ये उतरतो आणि त्या कवचाच्या मदतीने, त्या कवचाच्या आश्रयाने त्याला संपूर्णपणे जय प्राप्त होतं. आता असं कवच आपल्याला कसं धारण करता येईल ते म्हणजे रामरक्षा स्तोत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे शिरो मे राघव पातु भालम दशरथात्मजः. चौथा श्लोक जो आहे त्या चौथ्या श्लोकाचा उत्तरार्ध हा आहे, शिरो मे राघव पातु भालम दशरथात्मजः. म्हणजे 3.5वा श्लोक जो आहे 3.5मध्ये हा चरण त्यामध्ये आलेला आहे. म्हणजे या 3.5च्या किंवा 4थ्याच्या उत्तरार्धापासून कवचाला सुरुवात होती आणि त्यापासून ते जाणून सेतुकृत पातू जंघे दशमुखांतकः पादौ विभीषण श्रीद पातू रामो खिल वपुः. म्हणजे वपुः म्हणजे पूर्ण शरीर. सर्वत्र रामाने आमच्या शरीराच्या अवयवांचं, प्रत्येक अवयवाचं, प्रत्येक भागाचं रक्षण करावं असं आपण पातू म्हणजे त्याने आमचं रक्षण करावं असं रामरक्षा स्तोत्रात म्हणलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसरं एक प्रभावी स्तोत्र जे आहे पंचमुखी हनुमान कवच. आमच्या घरामध्ये आमच्या वडिलांची जी काही पुस्तकं होते, जुन्या पोथ्या होत्या, त्यामध्ये एक छानपैकी जवळपास 94-96 वर्षापूर्वी लिहिलेलं एक हस्तलिखित मला घरामध्ये सापडलं. त्याचा पाठ मी रोज करतो, अनेक जण करत असतील. गडावर जेव्हा माझं एकदा प्रवचन होतं आपल्या स्वामींच्या कृपेने दासनमीच्या उत्सवामध्ये, पहिलंच प्रवचन त्या ठिकाणी झालं आणि त्या ठिकाणी हे पंचमुखी हनुमान कवचाचं एक छोटंसं पुस्तक, अगदी 8 रुपयाचं पुस्तक त्या ठिकाणाहून आणलं आणि माझ्या घरी जे पंचमुखी हनुमान कवच आहे ते दोन्ही तुलना करून पाहिली. थोडेफार या सगळ्यांमध्ये फरक असतात. त्याचं कारण हे सगळे स्तोत्र जे आहेत ते श्रुती आणि स्मृती यांच्या आधारे आज आपण छापील वाङ्मयात ते वाचू शकतो. त्यामुळे थोडाफार फरक असतो पण अर्थ तोच आहे. या पंचमुखी हनुमान कवचामध्ये सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा कोणतंही कवच असेल तर त्या कवचामधल्या मुख्य गोष्टी म्हणजे त्यामध्ये एक करन्यास असतो आणि दुसरा असतो तो अंगन्यास.
करन्यास म्हणजे हाताचे जे आपण 5 बोटं, ही 5 आणि ही 5, त्यामधले हे जे 4 आणि हे 4 जे आहेत, याचं महत्त्व त्यामध्ये आहे. अंगुष्ठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि कनिष्ठा, त्या प्रत्येक बोटाजवळ काही मंत्र आहेत. त्या मंत्राचं आपण आवाहन करायचं आणि त्यामध्ये ती शक्ती आपल्याला प्राप्त होते आणि जी आपल्या शरीराचं आणि कर या दोन्ही अंगाचं आणि कराचं त्यामध्ये रक्षण करते. ओम नमो नारायणाय आणि ओम नमो भागवते वासुदेवाय हे 2 मंत्र या अध्यायामध्ये नारायण कवचाच्या निमित्ताने सांगितलेले आहेत. आता तिसरा जो संदर्भ आहे तो म्हणजे दुर्गा कवच स्तोत्र किंवा देवी कवच. आपल्या कवचाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे काय आपण म्हणतो, ज्याचा आपण पाठ केलेला आहे दुर्गा सप्तशती, याचा एक भाग म्हणून दुर्गा कवच आहे किंवा देवी कवच आहे. त्यामध्ये देवीना आपण प्रार्थना करतो की आमच्या शरीराच्या प्रत्येक अंगाचं रक्षण तुम्ही करावं आणि ती देवी वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या रूपामध्ये असते. त्यामधला एक श्लोक आपण घेऊ. उदिच्चां प्रातु कौमारीं ईशान्यां शूलधारिणी ऊर्ध्वं ब्रह्माणे मे रक्षेत अधस्तात वैष्णवी तथा. म्हणजे उत्तर दिशेला आमचं रक्षण कौमारी नावाच्या देवीने करावं, ईशान्य कोणाला ईशान्य भागामध्ये शूलधारिणी देवीने आमचं रक्षण करावं आणि वरच्या बाजूने वरच्या बाजूने ब्रह्माणी देवीने रक्षण करावं आणि खालच्या अधस्तात वैष्णवी तथा वैष्णवी देवीने खालच्या बाजूने आमच्या शरीराचं रक्षण करावं. दंतान रक्षती कौमारी, आमच्या दातांचं रक्षण कौमारी देवीने करावं. कंठदेशे तू चंडिका देवीने कंठाचं रक्षण करावं. एक एक अवयव सांगितलं आहे ना. घंटिका चित्रघंटाचं आणि महामायाचं तालूचं रक्षण जे महामायेने करावं. कामाक्षी चिबुकम रक्षे, चिबुकम म्हणजे ही हनुवटी, हनुमंताचं जे आपण पाहतो त्या हनुवंटी, त्या कामाक्षी चिबुकम रक्षेत वाचम मे सर्व मंगला, वाच म्हणजे वाणी जिव्हा, त्याचं रक्षण सर्व मंगला देवीने करावं. ग्रीवायाम भद्रकालीचं, ग्रीवा म्हणजे आपले मान जे आहे तिचं रक्षण चित्रघंटा नावाच्या देवीने करावं आणि पृष्ठवंशे धनुर्देवीने आमच्या पाठीचं रक्षण करावं. असं अनेक स्तोत्रामध्ये असे सगळे कवच दिले आहेत. त्याचप्रमाणे हे नारायण कवच आहे. आता या ठिकाणी परीक्षितीने सुरुवातीलाच एक प्रश्न विचारला. यया गुप्त सहस्राक्ष सवाहान रिपुसैनिकान क्रीडन्निव विनिर्जित्य त्रिलोक्या भुभुजे श्रियम. ते म्हणतात या इंद्राला विश्वरूपाने त्याचं रक्षण करावं म्हणून हे नारायण कवच जे सांगितलेलं आहे ते मला पूर्णपणे समजावून सांगा. कारण त्या कवचाच्याच आधारे इंद्राने आपलं गेलेलं सगळं वैभव, राजलक्ष्मी जी आहे ती प्राप्त केली त्या दैत्यांकडून. मग ते कवच किती प्रभावी असेल म्हणून त्याचं पूर्णपणे मला ज्ञान करून द्यावं अशी विनंती त्या ठिकाणी राजाने शुकदेवांच्याकडे केलेली आहे. आणि त्या शत्रूंवर त्यांनी कसा विजय मिळवला असे प्रश्न विचारले. आता शुकदेव सांगत आहेत, जेव्हा विश्वरूपाची पुरोहित म्हणून नेमणूक झाली तेव्हा इंद्राने विचारलं, इंद्राने विनंती केली, त्याप्रमाणे विश्वरूपाने हा नारायण कवचाचा उपदेश केलेला आहे. आता हे नारायण कवच जे आहे त्याबद्दलचं आता विश्वरूप सांगायला लागले. आपण म्हणताना अरे तुरे म्हणतो, पण ही सगळी मोठमोठी मंडळी आहेत, आदरणीय मंडळीमध्ये त्यांना आदरानेच आपण संबोधन केलं पाहिजे. विश्वरूप म्हणतात की ज्या ज्या वेळेस जीवाच्या ठिकाणी भीती उत्पन्न होईल, कुठल्याही प्रकारची भीती असेल, आधी असेल, व्याधी असेल किंवा शत्रूकडून असेल किंवा अंतर्गत कलह असेल किंवा काही पण असेल, पण जर माझ्या मनामध्ये भीती उत्पन्न झाली तर त्या भीतीसाठी मला कुठल्या तरी कवचाचा पाठ करावा लागतो. म्हणून रोज आपण रामरक्षा पाठ करत असतो. शिरोमे राघव पातू भानं दशरथात्मजा, हा एक स्वतंत्र विषय आहे, वेगळं प्रवचन. यो राम कवचम स्मरेत अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जय मंगलम, त्याला सगळा जय प्राप्त होतो. मग या ठिकाणी सांगतात विश्वरूप की भीती उत्पन्न झाल्यानंतर या नारायण कवचाचा पाठ करावा. आता कोणत्याही कवचाचा पाठ करत असताना त्यामध्ये स्वतः आधी शुद्ध झालं पाहिजे. धौतांघ्री पाणी राचम्य, धौत म्हणजे धुवून स्वच्छ करून, काय तर हात पाय आपण स्वच्छ धुवावेत
आणि त्यानंतर पाणी आचम्य. आचम्य म्हणजे ओम विष्णू एक एक पळीवर पाणी घेऊन आपण जसं म्हणतो संध्येमध्ये करतो तसं त्याप्रमाणे आचमन करावं. पण ते आचमन करण्यापूर्वी या सगळ्या पूजेचा जो विधी आहे त्यामध्ये आपल्या अनामिकेमध्ये अनामिका म्हणजे हे आपलं बोट करंगळीच्या बाजूचं, त्यामध्ये आधी दर्भाचं पवित्र जे आहे ते बांधावं आणि मग आचमन करावं आणि कवचाचा जप होईपर्यंत मौन धारण करून पवित्र अंतःकरणाने 2 मंत्राचा जप करावा. ओम नमो नारायणाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय. खूप छान असं. आता सगळेच भागवतामधले प्रत्येकच अध्याय इतका सुंदर आहे की प्रत्येकाचं वेगवेगळं विवेचन, प्रत्येकाचा वेगळा अभ्यास करण्याची गरज आहे, कारण त्याचाच आनंद जो आहे तो इतर कुठेच नाही. आता यामध्ये ओम नमो नारायणाय हा जो मंत्र आहे, जो अष्टाक्षरी मंत्र आहे, या मंत्राचा न्यास करणं, तो म्हणण्याची पद्धत आणि तो अंगन्यास आहे. अंगन्यास म्हणजे अंगाचे विविध जे अवयव आहेत त्यांच्यावर तो न्यास करायचा. त्याचप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्र जो आहे तो अंगुष्ठादी म्हणजे हातातले अंगुष्ठ, तर्जनी, अनामिका, मध्यमा, कनिष्ठा हे जे आहेत त्यांचा उपयोग करून तो न्यास करणं. म्हणजे 2 गोष्टी, अंगन्यास आणि करन्यास. अंगन्यासासाठी ओम नमो नारायणाय आणि करन्यासासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय. आता ओम नमो नारायणाय हा अष्टाक्षरी मंत्र आहे आणि त्यामध्ये न्यास करत असताना आपल्या शरीराचे 8 भाग, पाय, गुडघे, मांड्या, पोट, हृदय, वक्षस्थळ, मुख आणि मस्तक येथे न्यास करायचा असतो. आणि एक तसा न्यास झाला आणि आता दुसरा हाच मंत्र उलट दिशेने म्हणायचा. ओम नमो नारायणाय. मग य रा ना मो आणि नमः, ओम नमः. तर ओम नमः वेगळा पकडायचा आपण, कारण त्या ठिकाणी आपल्याला करतल कृष्णाभ्याम म्हणजे असे टाळी वाजून आपण संध्येमध्ये जो विधी करतो तो त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आता ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो 12 मंत्र आहे त्यामध्ये सांगितलं ओम नमो नारायणती विपर्यम अथापि वा. त्यासाठी 4 बोटं ही उजव्या बोटाची आणि 4 बोटं डाव्या बोटाची, हे 8 बोटं झाली आणि अंगठ्याचे 2 भाग, 2 पेर, त्यामुळे 4ही बोटांना स्पर्श करायचा आणि मग अंगठ्याच्या ठिकाणी असा आपण संध्येमध्ये आपण हाच विधी करतो तसं घेऊन न्यास करायचा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता नंतर नसेद धृतय ओंकारम विकारम मनोमूर्धनी शकारम भ्रुवोर्मध्ये नकारम शिखया दिशेत ओम विष्णवे नमः. यामध्ये आता उलट्या बाजूने ओम म्हणजे एक एक शब्द घ्या. ओम, मग वी, नंतर श, नंतर न, नंतर वे आणि नंतर न. विष्णवे न आणि महा जो आहे त्या ठिकाणी ओम महा अस्त्राय फट, ओम महा अस्त्राय फट म्हणून अशी टाळी वाजवायची. अशा प्रकारे न्यास केल्यानंतर जो पुरुष हा न्यास करतो, जो ब्राह्मण हा न्यास करतो, जो संध्येमध्ये आणि न्यासपूर्वक ही संध्या करतो, तो पुरुष स्वतः त्या देहरूपामध्ये हा मंत्रस्वरूप होतो अशी धारणा आहे. आणि असं झाल्यानंतर ऐश्वर, धर्म, यश, लक्ष्मी, ज्ञान आणि वैराग्य अशा इष्ट भगवंताचे, षड्गुणेश्वर भगवंताचे ध्यान करावे. आणि ध्यान करत असताना आपण स्वतः त्या स्वरूपामध्ये आहोत असं चिंतन करावं. आणि मग रामरक्षेत जसं आपण म्हणतो. आता ध्यानम ध्यायेदाजान बाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं. म्हणजे त्या रामाच्या एकेका अवयवाचं ध्यान, त्याकडे लक्ष देऊन आपण त्याचं चिंतन केलं तर विद्या, तेज आणि तप हे आपल्याला सहजपणे प्राप्त होतं असं. आणि मग असा भाव करून या कवचाचा पाठ करावा असं या ठिकाणी सांगत आहेत. आता एक एक भाग त्याच्यामधला आपण पाहूया. ज्याने गरुडाच्या पाठीवर आपलं चरणकमल ठेवलेलं आहे आणि अणिमादी 8ही सिद्धी ज्यांचे चरण सेवा करीत आहेत, अष्टसिद्धी नवनिधी के दाता असबर दीन जानकी माता, हे जे आहे अनेक स्तोत्रांमध्ये या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे आलेल्या आहेत. त्याच इथे पण सांगितल्या आहेत. ओम हरिर्विदध्यानम मम सर्वरक्षाम
न्यस्तांग्री पद्म पतगेंद्र पृष्ठे हे पतगेंद्र पृष्ठे हे म्हणजे पतगेंद्र उरुगेंद्र किंवा या ठिकाणी असणारं गरुडाच्या पाठीवर ज्यांनी पाय ठेवलेला आहे आणि अणिमादी सिद्धी ज्यांच्यासाठी त्यांच्या चरणाशी सेवा करीत आहेत आणि ज्यांनी आपल्या हातामध्ये शंख चक्र ढाल तलवार गदा बाण धनुष्य आणि पाश असे 8 प्रकारचे आयुध धारण केले आहेत, ते श्रीहरी सर्व प्रकारे सर्व बाजूंनी माझे रक्षण करोत. हा पहिला श्लोक याच्यातून मधला झाला. जवळपास श्लोक क्रमांक 12 ते 34पर्यंत हे कवचाचे पाठाचे श्लोक आहेत. पुढच्या श्लोकात म्हणतात, जलेषु माम रक्षती मत्स्यमूर्ती, म्हणजे पाण्यामध्ये असताना माम रक्षतू, रक्षतू म्हणजे हे आज्ञावाचक हा प्रयोग आहे. माझं रक्षण त्याने करावं. रक्षामी म्हणजे मी रक्षण करतो. रक्षतू म्हणजे आपण माझं रक्षण करावं, ही असं आपण ही याचना केलेली आहे. मत्स्यमूर्ती, मत्स्य जे आहेत, मत्स्यावतारी भगवान जे आहेत, त्यांना आपण विनंती करतो की पाण्यामध्ये असताना जंतूंपासून आमचं तुम्ही रक्षण करावं आणि वरुणाच्या पाशातून सुद्धा माझं रक्षण करावं. कारण वरुण देवता ही जलवर्षाव करणारी देवता आहे, म्हणून त्यांनी आमचं रक्षण करावं. विष्णू षोडश नामस्तोत्रसुद्धा आहे, त्यामध्ये सुद्धा जलमध्ये वराहांचं म्हणून म्हटलेलं आहे की वराह यज्ञवराह ज्यांनी या अथांग सागरामधून पृथ्वी जी बुडलेली होती तिला पुन्हा आणून त्या पाण्यावर स्थापित केलं, त्या वराह भगवानाने माझं रक्षण करावं. जलमध्ये वराहांचं, त्याप्रमाणे जलेषु माम रक्षतु मत्स्यमूर्ती आणि स्थलेषु माया बटू वामनो व्यात. बटू वामन रूपात उपेंद्र यांनी त्रिविक्रम असे नाव असणारे त्यांनी आकाशामध्ये माझं रक्षण करावं. नंतर ज्याच्या भीषण डरकाळीने सगळ्या दिशा दुमदुमून जातात आणि गर्भवतींचे गर्भसुद्धा गळून जातात, त्या दैत्यराज नरसिंहाने किल्ले जंगल रणभूमी अशा बिकट ठिकाणी सुद्धा माझं रक्षण करावे. कानने नारसिंहांचं अगदी षोडश नाम जे आहेत विष्णूचे ते आणि हे आणि इतर कवच हे सगळं आपण समोर ठेवून त्याचं तुलना केली की त्यामधलं साम्य आपल्या लक्षात येतं. त्याचं कारण असं की अनेक भगवंत जे आहेत ते आपल्या धर्मामध्ये आहेत, आपल्या सगळ्या सनातन धर्मामध्ये आहेत. ज्याची जशी श्रद्धा असेल तसं तो त्या देवतेचं आवाहन करत असतो आणि त्या देवतेचं पूजन करून त्याचं अभिषेक करून त्या देवतांना पुढे आपल्या मनातलं जे आहे ते त्यांच्यासमोर व्यक्त करत असतो आणि अपेक्षा करत असतो की त्यांनी त्या गोष्टीने मला प्राप्त करून द्याव्यात. आणि मग सगळ्यात शेवटी आपण जसं म्हणतो क्षम्यताम परमेश्वर आणि प्रसिद्ध परमेश्वर, हे सगळं करत असताना माझ्याकडून काही चूक झाली तर त्या देवतेने मला क्षमा करावी. क्षम्यताम परमेश्वर आणि प्रसिद्ध प्रसिद्ध म्हणजे मला त्याने प्रसन्न व्हावं. अशा 2 आपण शेवटी अशा प्रार्थना करत असतो. आता पुढे येतात की ज्या आपल्या दाढेने आपण पृथ्वी धारण केली, म्हणजे यज्ञवराह जो आहे वराह जे आहेत त्यांनी मार्गामध्ये माझं रक्षण करावं. परशुराम जे आहेत त्यांनी पर्वताच्या शिखरावर माझं रक्षण करावं. विष्णू षोडश नावामध्ये पर्वते रघुनंदनम, कारण रघुनंदन राम लक्ष्मण आणि सीता यांनी जो सगळा प्रवास केला त्या सगळ्या दुर्गम अशा पहाडांमध्ये त्या पर्वत शिखरांमध्ये त्या परशुरामांनी आमचं रक्षण करावं. लक्ष्मणाचे थोरले भाऊ असणारे भगवान रामचंद्रांनी प्रवासाच्या वेळेस माझे रक्षण करावं. स लक्ष्मणो व्याध भरताग्रजो अस्मान म्हणजे आमचं सगळ्यांचं. आणि मग म्हणतात नारायण जो आहे त्या नारायणाने काय करायचं, जसं षोडशनामामध्ये म्हणतात नारायणं तनुत्यागी. आपण आत्ताच अजयमळाचं आख्यान पाहिलं, नारायण नारायण म्हणत त्यांनी आपले तनुत्याग केलेला आहे, त्याचं रक्षण भगवंताने केलं. तसं माम उग्रधर्मात अखिलात प्रमादात नारायण पातू नरश्च हासात, माझं त्यांनी रक्षण करावं नारायणाने. आणि सर्वश्रेष्ठ नर जे ऋषी आहेत त्यांनी माझ्यामध्ये जर एखाद्या वेळेस गर्व उत्पन्न झाला तर त्या गर्वापासून त्या नर ऋषीने माझं रक्षण करावं. योगेश्वर भगवान दत्तात्रेयाने योगमार्गामध्ये असणारे जे विघ्न आहेत त्या विघ्नांपासून माझं रक्षण करावं. दत्तस्त्व योगात योगनाथ
पायात गुणेश कपिल कर्मबंधनात. कपिल महामुनींनी म्हणजे त्रिगुणाधिपती अशा कपिल महामुनींनी जे आपण आत्ताच पाहिलं 3ऱ्या स्कंदामध्ये भगवंताचाच अवतार असणाऱ्या कपिल महामुनींनी सगळ्या कर्माच्या बंधनातून माझे रक्षण करावे आणि तसं रक्षण केल्यामुळे देवभूती मातेला असं हे ऐश्वर प्राप्त झालं. आता पुढे अजून एक एक गोष्ट पाहता आपण 15-16व्या श्लोकापर्यंत आलो. सनत कुमारो वतु कामदेवा. सनत कुमार आपल्याला माहिती आहे, सनकादी ऋषी, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे जे 4 ऋषी आहेत ते ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र आहेत. देवतांच्या अवतारांची सुद्धा आपण सुरुवातीला आपण पूर्ण पाहिलं पहिल्या स्कंदामध्ये किती अवतार झाले असा प्रश्न होता. त्याचे उत्तर देताना सगळे अवतार पाहिले. त्यामध्ये ब्रह्माचे मानसपुत्र असणारे सनत कुमार हे पहिले अवतार आहेत. आणि या सनत कुमार हे ऋषी होते. 5 वर्षाचं वय होतं आणि त्या वयामध्ये त्यांनी सर्वश्रेष्ठ अशी साधना करून भगवंताला आपलंसं केलं होतं. आणि मग त्या ऋषींचं स्मरण करून त्यांनी आम्हाला कामदेवापासून आमचं रक्षण करावं. आणि पुढे येतात द्वयशीर्षा माम पथी देव हेलनाथ. आता हेलन नावाची नटी होती. हेलन आपल्याला त्यावेळेस ती नटी म्हणून माहीत होती, पण आता जेव्हा अध्यात्माचं आपण वाचन करतो, हेलन याचा अर्थ मराठीमध्ये अवहेलना. हेलना संस्कृत शब्द आहे. एखाद्या गोष्टीची, एखाद्या देवतेची अवहेलना झाली तर ते जे पाप आपल्याला लागतं त्या पापासाठी माझं रक्षण कोणी करावं तर हयग्रीवाने करावं. भगवंताचा अवतार आहे हयग्रीव. आता हे कसं द्वयशीर्षा माम पथी अवदेव हेलनाथ. द्वयशीर्षा म्हणजे शरीर माणसाचं आहे आणि शीर्ष मानेपासून वरचा भाग जो आहे तो घोड्याचा आहे. हयग्रीव त्या अवतारांनी माझं रक्षण करावं. केव्हा? रस्त्याने जात असताना आपण पाहतो की अनेक ठिकाणी अनेक मंदिर असतात. रस्त्याने जात असताना मंदिर दिसतं आपल्याला. दूरवरचं एखादं मंदिर असेल तर त्याचा कळससुद्धा आपल्याला दिसतो. पण हे जेव्हा जेव्हा दिसतं आपल्याला तेव्हा आपण त्यांना नमस्कार केला पाहिजे. मनापासून नमस्कार केला पाहिजे. टाटा, बाय बाय हे जे आहे ना, हे सगळे इंग्रजी पद्धती आहेत. मारुती मंदिर जे आहेत, मारुती जे आहे ते दर्शनासाठी 24 तास ऑनलाईन असणारी देवता आहे. कधी मंदिर बंद नसतं. केव्हाही जा, मारुतीचं दर्शन सहजपणे तुम्हाला घेता येतं. मग अशा ठिकाणी जर मारुतीराय असतील तर आपलं काम आहे की त्या ठिकाणी 2 मिनटं थांबून आपण दोन्ही हाताने मस्तकाने नमस्कार केला पाहिजे. आणि तो जर मी नाही केला तर जो माझ्याकडून अपराध होईल त्या अपराधासाठी ह्या हयग्रीव अवताराने माझं रक्षण करावं. त्याचप्रमाणे देवर्षीवर्य हा पुरुषार अर्चानंतरात म्हणजे देवर्षी नारदाने ईश्वराच्या सेवेमध्ये जो अपराध झाला त्या अपराधापासून माझं रक्षण करावं. आता नारदाने सेवेमधला अपराध झाल्यामुळे कोणाकोणाला शाप दिला हे पण लक्षात घ्या. नारदाच्या शापाने काय काय झालं. गंधर्वांना नारदांचा शाप आहे. त्यामधलं एक गंधर्व म्हणजे आपण जो पाहिला आमच्या रघुनाथ स्वामीच्या पोथीमध्ये सुरुवातीला ज्यांचा उल्लेख आहे ते कोण तर तो घोड्याचा अवतार होता. नंतर तो माझ्या माहितीप्रमाणे म्हशीचा रेड्याचा अवतार होता. जो ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यांना मुक्त केलं आणि मग त्याच गंधर्वाचा पुढे अवतार झाला समर्थांनी त्या चाफळच्या रामगढीमध्ये त्याचा उद्धार केला. तर अशा सगळ्या अवतारामध्ये देवर्षी नारदांचा शाप मिळाल्यामुळे त्यांना तो ती याने योनी प्राप्त झाली. तो अवतार तो जीव पुन्हा जन्माला आला आणि मग त्या अर्चनेमध्ये जो आमच्याकडून चुका झाली त्याचं रक्षण आमचं करायचं तर देवर्षीर्वर्य हा नारदाने आमचं रक्षण करावं. नंतर कुर्मो हरिर्माम निर्याद शेषात. कुर्म कच्छप अवतार आपण म्हणतो निर्गुण रूप जय जय राम, सगुण रूप जय जय राम, मत्स्य रूप जय जय राम, कुर्म रूप जय जय राम. कुर्म रूपातल्या असणाऱ्या भगवंतानी सर्व प्रकारच्या नरकांपासून आमचे रक्षण करावे. धन्वंतरी भगवान त्वात्पथ्यात. धन्वंतरीने काय करायचं. आता धन्वंतरी ही औषधाची देवता आहे. धन्वंतरीचा जन्म या समुद्रमंथनाच्या कथेमधून झालेला आहे. तीसुद्धा कथा पुढे येणारच आहे. ती औषध देणारी ही देवता आहे आणि धन्वंतरीने आमचं रक्षण कशापासून करावं. कुपथ्यापासून. आजारी आहे औषध घेतलंच पाहिजे.
तरी पण आपण टाळाटाळ केली आणि मग आजार तर तसाच राहणार आणि राहणार नुसता नाही तर तो अजून वाढत जाणार. म्हणून काही ना काही व्यथा असून न घे औषध न घे असून व्यथा पथ्य न करी सर्वथा तो एक मूर्ख. आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरसुद्धा सांगतात काय काय तुम्हाला त्रास असेल ते सगळं प्रामाणिकपणे मला सांगा. परवा एका सिरियलमध्ये 2 गोष्टी होत्या. त्यामध्ये ते सांगतात की वकिलाकडे गेल्यानंतर आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर ज्या गोष्टी जशा घडल्या तशा पूर्ण सांगितल्या पाहिजेत आणि त्या न सांगितल्या तर त्यामध्ये अनेक प्रकारचे गुन्हे होतात, अपराध होतात आणि दोषसुद्धा होतात. म्हणून धन्वंतरीने कुपथ्यापासून माझं रक्षण करावं. जितेंद्रिय वृषभदेव. आता वृषभदेवाचं आख्यानसुद्धा आपण पाहिलं. सुखदुःखादी भीतीदायक जे प्रसंग आहेत, जे द्वंद्व आहेत, मी काय करावं हे जेव्हा मला समजत नाही तेव्हा ऋषभदेवानी माझं रक्षण करावं. यज्ञ भगवंतानी लोकोपवादापासून माझं रक्षण करावं. बलराम, श्रीकृष्णाचे मोठे बंधू, शेषावतार असणारे बलराम, त्यांनी मनुष्यनिर्मित संकटापासून माझं रक्षण करावं. मनुष्याने निर्माण केलेलं संकट. नंतर श्री शेष. शेष हा अवतारच आहे भगवंता. शेष अनंतम वासुकी शेषम आपण म्हणतो. आणि त्यांनी कोणापासून रक्षण करावं? माझ्यामध्ये जर एखाद्या वेळेस चुकून क्रोध आला, क्रोधवश मी झालो, कारण हा सापांच्या मधला श्रेष्ठ असा अवतार आहे, सापांच्या समूहातून माझं रक्षण करावं. भगवान व्यास जे आहेत, आपण म्हणतो नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः म्हणजे ज्ञानाचा दीप हे लावण्याचं, प्रज्वालित करण्याचं काम ज्या देवर्षी व्यासाने केलं, भगवंताचा अवतार असणाऱ्या बादरायण ऋषीने केलं, त्यांनी माझं रक्षण अज्ञानापासून करावं. नंतर बुद्धदेव नास्तिकापासून, बुद्धदेवांनी नास्तिक मतांपासून माझं रक्षण करावं. अनेक प्रकारे प्रमाद माझ्याकडून होतात त्यापासून रक्षण करावं. म्हणून महान अवतार धारण करणारे आता कलियुगामधले कल्की अवतार जे आहे त्यांनीसुद्धा अनेक दोषांपासून माझं रक्षण करावं. माम केशवो गदया प्रादर्व्यात गोविंद आसंगव मात्त वेणुः नारायण प्राण उदात्त शक्तीर मध्यंदिने विष्णुर इंद्रपाणी. गदाधरी अशा केशवाने प्रातःकाळी माझं रक्षण करावं. वंशीधर, ज्याच्या हातामध्ये वेणू आहे, ज्याच्या अधरोष्टामध्ये वेणूचं नेहमी आपण वेणूशिवाय भगवान श्रीकृष्ण कधी पाहत नाही, त्या गोविंदाने सकाळी माझं रक्षण करावं. तीक्ष्ण धारधारी असं शस्त्र धारण करणारं आणि शक्ती धारण करणाऱ्या नारायणाने दुपारच्या वेळेस उत्पन्न होणाऱ्या आधी व्याधी यापासून माझं रक्षण करावं. आणि माध्यांनी 12च्या नंतरचा वेळ चक्रराज सुदर्शनधारी विष्णूने माझं रक्षण करावं. नारायण प्राण उदात्त शक्तीही. देवोपराह्ने, अपराह्न समय म्हणजे तिसरा प्रहर जो आहे, मधुहोग्र धन्वाहा म्हणजे मधुसूदन, त्यांनी माझं रक्षण करावं. आणि संध्याकाळी त्रिमूर्तीधारी माधवाने माझं रक्षण करावं. सूर्यास्त झाल्यानंतर ऋषिकेशाने माझं रक्षण करावं. हे जे सगळे शब्द आहेत हे सगळे विष्णू सहस्रनामामध्ये विष्णूचे नाम आहेत. आता मध्यरात्रीच्या अगोदर, मध्यरात्र होण्याच्या अगोदरचा काळ आणि मध्यरात्रीच्या नंतरचा काळ, यावेळेस पद्मनाभ आणि म्हणून शयने पद्मनाभंच, झोपल्यानंतर पद्मनाभ या देवतेने माझं रक्षण करावं. मध्यरात्री आपण म्हणतो किंवा गणपती अथर्वशीर्षामध्ये सुद्धा आहे, यो यदि मोहाद्यासती, त्याच्या अगोदरचा मंत्र आहे सायंकाले पठे नित्यम प्रातःकाले विशेषतः. तसं माझं रक्षण करावं. मध्यरात्रीच्या नंतर श्रीहरीने रक्षण करावं आणि उषक्काळी खड्गधारी भगवान जनार्दनाने माझं रक्षण करावं. सूर्योदयाच्या वेळी दामोदर भगवंतांनी माझं रक्षण करावं. सूर्योदय पाहणंसुद्धा खूप मोठं नशीब लागतं, पूर्वसंचित लागतं, पूर्वसुकृत लागतं. अनेक वेळेस आपलं उठणं जर सूर्योदयाच्या नंतर झालं ते सूर्याचं दर्शन आपण घेत नाही आणि मग ते आपलं सगळं जो दिवस आहे तो सगळा राक्षस योनीमध्ये जातो. म्हणून उषक्काळी प्रभाते मनी रामचिंतित जावा. उषक्काळाचं महत्त्व जे आहे त्याचा वेध लागला 3:30-4 वाजल्याच्या नंतर. श्रीमद भागवतामध्ये पुढे आपल्याला कथा येणार आहेत.
की नंदबाबा जे आहेत ते असेच रोजची सवय असल्यामुळे रात्री 2 वाजताच उठले आणि यमुनेमध्ये स्नानासाठी गेले. अर्थात या सगळ्या कथा म्हणजे भगवंताची लीलाच आहेत. स्वतः वरुणदेवांना त्यांचं दर्शन घ्यायचं होतं आणि म्हणून ती ही कथा झाली आणि मग भगवंताने त्या ठिकाणी जाऊन त्यांना सोडवून आणलेलं आहे. आणि तेव्हा त्या देवता म्हणतात की भगवंता तुझं हे जे पूर्णावतारी रूप आहे कृष्णाच्या अवतारातलं त्याचं दर्शन घडावं म्हणून आम्ही हा प्रसंग घडवून आणला आहे. आणि मग आपल्या पित्याला नंदबाबांना कृष्णाने त्या ठिकाणून परत आणलेलं आहे. तसं पुढे मग म्हणतात भगवंताच्या हातामध्ये गदा आहे. त्या गदेचं नाव काय तर कौमुदकी गदा आहे. त्या गदेच्या निघणाऱ्या ठिणग्यांपासून त्या ठिणग्या इतक्या असंही असतात, पण त्याचं वज्राप्रमाणे आमचं रक्षण असंही असल्या तरी त्याच्यापासून सुद्धा आमचं रक्षण करावं. आणि मग कुष्मांड वैनायक यक्ष रक्षो भूतग्रहांश्च चूर्णयः चूर्णयारीन. म्हणजे कुष्मांड, विनायक, यक्ष, राक्षस, भूत, प्रेत इत्यादिकांचा चुरा करून टाक. हे सगळे दैत्य आपण मागच्या अध्यायामध्ये या सगळ्यांचं नाव पाहिलं. त्यामध्ये विशेषतः आठवण ठेवण्यासारखं विनायक हे सुद्धा दैत्यांच्यामधलं नाव आहे. यक्ष आहेत, राक्षस आहेत, भूतगण आहेत, प्रेत आहेत, यांच्यापासून सुद्धा आमचं रक्षण तुम्ही करावं असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. पुढे आता म्हणतात की आता मातृका भगवान श्रीकृष्णाने शंख फुंकल्यानंतर पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय पौंड्रम दद्मो महाशंखान, हे सगळं वर्णन पहिल्या अध्यायामध्ये गीतेमध्ये आहे. भगवान श्रीकृष्णाने शंख फुंकल्यानंतर त्यानंतर अर्जुनाने शंख देवदत्तम धनंजय देवदत्त नावाचा शंख फुंकल्यानंतर हृदयाने विदारयन, गीतेमधला हा शब्द आहे की सगळ्यांचे शत्रुपक्षाच्या हृदयाचा थरकाप झाला. पिशाच विप्रग्रह घोर दृष्टीन आणि दरेंद्र निद्रावय कृष्णपुरितो भीमस्वने हृदयाने कंपयन, हृदयामध्ये कंप निर्माण झाला. आणि अशा वेळेस भयानक अशा प्राण्यांनासुद्धा तू आमच्यापासून रक्षण म्हणजे पळवून लाव. मग तीक्ष्ण धारेचा जे आयुध आहेत, तलवारी आहेत, त्यांच्या प्रेरणेने तू त्या शत्रूंना छिन्न विच्छिन्न करून टाक. आता ज्याचा उल्लेख केला आपण ते पंचमुखी हनुमान कवच स्तोत्र आहे. त्याच्यामध्ये एक मंत्र येतो, मम शत्रून् मारय मारय चूर्णय चूर्णय शत्रुदूरम प्रेषय प्रेषय. मारुतींना आपण विनंती करतो, पंचमुखी हनुमान आहेत. ते पंचमुख कोणते ते मारुती स्तोत्र वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की त्या मारुतींना आपण विनंती केली आहे. त्यामध्ये प्रार्थना केली की मम शत्रून् मारय मारय, जे माझे शत्रू आहेत, जे माझ्या हिताच्या आड येतात, जे माझ्या चांगल्या कर्मामध्ये विघ्न आणतात, त्या शत्रूंना मारय मारय चूर्णय चूर्णय, मार त्यांना मार. दोनदा जेव्हा म्हणतो तेव्हा आग्रहाची विनंती आहे. चूर्णय चूर्णय, त्यांचं चूर्ण करा. आणि शत्रू दूरम प्रेषय प्रेषय, त्याला दूर प्रेषय प्रेषय म्हणजे पाठवून द्या अशी विनंती केली. आणि मग इथे म्हणतात त्वम तिग्मधारा असी वरारी सैन्या, असी म्हणजे तलवार, आणि मीश प्रयुक्तो मम छिंदी छिंदी, छिंदी म्हणजे छिंदी याचा अर्थ करून त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या करून टाक, छिन्न विच्छिन्न त्यांचं शरीर करून टाक. आणि ढाल जे आहे ते ढालीला पण म्हणतात की माझ्या शत्रूंचे डोळे तू बंद कर. ढाल जशी तळपती ना त्यामुळे समोरच्या शत्रूचे डोळेसुद्धा दिपून जातात आणि मग ते डोळे बंद करायला लागतात आणि त्याच वेळेस मला त्यांच्यावर वार करता येईल. ती तलवार त्यांना वध करेल. आणि म्हणून अशी पापी नजर असणारे जे माझे शत्रू आहेत त्यांची दृष्टीसुद्धा तू नाहीशी कर. यन्नो भयं ग्रहेभ्यो भूत केतुभ्यो नृभ्य एवच सरीसृपेभ्यो दंष्ट्रीभ्यो भूतेभ्यो अहोभ्य एव वा. म्हणजे काय म्हटलं की सूर्यादी ग्रह, धूमकेतू, दुष्ट माणसं, साप, दाढा असणारे भूत, प्रेत आणि इत्यादी प्राण्यांपासून मला जे जे भय निर्माण होईल आणि जे जे माझ्या हिताच्या विरोधी असतील त्या सगळ्यांपासून भगवंता तुझे नाम, तुझं रूप जे आहे त्याने माझं रक्षण करावं. खूप प्रकारे प्रत्येक अवयवाचं रक्षण करण्यासाठी या स्तोत्राचा उपयोग होतो. श्रीहरीचे नाम, भगवंताचं काय
तर नाम, रूप, वाहन, त्याचं आयुध आणि त्याचे पार्षद, 5 गोष्टी आहेत. नाम, रूप, वाहन, आयुध आणि पार्षद. यांच्यामुळे आमची बुद्धी, इंद्रिय, मन आणि प्राण या 4ही गोष्टींचं रक्षण जे संकटापासून करावं. आणि म्हणून त्या सत्याच्या प्रभावाने आमचे सर्व उपद्रव नाहीसे होवोत. असं त्या ठिकाणी सत्येनाने न सर्वे यांतु नाशम उपद्रवा, हा सगळ्या उपद्रवांचा नाश व्हावा. आता पुढे सांगतात, विदिक्षु दीर्घ दीर्घ वि विदि वि विदिक्षु दिक्षुर अधहा समंता दंतर बहिर भगवान नारसिंह. आता जे आपल्या शब्दाने सुद्धा लोकांची भीती दूर करतात, म्हणजे ज्यांचा वाणीचा श्रवण जरी झालं तरी आपली भीती आपल्या मनातली जी दूर होते आणि शत्रूंच्या मनातली तर होतेच होते. जे आपल्या तेजाने सगळीकडे ग्रासून टाकतात तेजाने, आणि ते भगवान नरसिंह. आपण पाहतो नरसिंह अवतार आता आपल्याला येणार आहे. त्याच्यामध्ये दिशोपदिशामध्ये त्या देवतांनी वर, खाली, आत, बाहेर, ऊर्ध्व, अध त्यांनी आमचं रक्षण करावं. आणि मग म्हणतात की हे इंद्रा, विश्वरूप सांगतात, हे इंद्रा, मी तुला हे नारायण कवच सांगितले आणि हे कवच तू धारण कर. कवच धारण करण्याचा विधी सुरुवातीला आपण दिला आहे. नारायण कवच नावाचं एक छोटंसं पुस्तक, अगदी 20 रुपयाचं, जेव्हा आम्ही त्या हरिद्वारला वगैरे गेलो होतो तेव्हा अगदी छोटंसं आणलं होतं, की हे आपल्याला पुढे लागणार आहे. हे आणलं किंवा आता एकदम 25 वर्षापूर्वीचं आणलेलं पुस्तक आहे. आणि त्यामध्ये अगदी छान प्रकारे अंगन्यास आणि करन्यास जो आहे तो पूर्ण या ठिकाणी दिलेला आहे. आणि तो दिल्यानंतर मग एकेका मंत्र, विष्णूचे षोडशाक्षर मंत्र जे आहेत त्याचासुद्धा उच्चार या छोट्याशा नारायण कवचामध्ये केलेला आहे. आणि मग जो अशा प्रकारे अंगन्यास आणि करन्यास करून ह्या कवचाचं धारण करतो, एतत् धारयमाणस्तु यम यम पश्यती चक्षुषः. म्हणजे असा पुरुष जो आहे, जो स्वतः मगाशी सांगितल्याप्रमाणे तो त्याचं शरीरच मंत्ररूप होतं, त्यामध्ये ती सगळी येते शक्ती. आणि ते नारायण कवच धारण करणारा जो पुरुष आहे तो आपल्या डोळ्यांनी ज्या ज्या वस्तूकडे पाहतो किंवा आपल्या पायाने ज्या ज्या जीवाला स्पर्श करतो तो ताबडतोब सर्व भयापासून मुक्त होतो. म्हणजे आपल्याजवळ येणारा शत्रू असो, कोणी असो, त्याचं मन जर कलुषित असेल तर त्याच्यापासून आपल्याला कुठलीही बाधा होणार नाही. पदा वा संस्पृशेत सद्यः, पायाने स्पर्श केला तरी पण साध्वसात्स विमुच्यते. विमुच्यते म्हणजे आपल्या त्यापासून मुक्तता मिळते. मग जो ही वैष्णवी विद्या धारण करतो त्याला राजा, चोर, पिशाच आणि वाघ, हिंस्र पशु यापासून कुठलीही भीती राहत नाही. न कुश्चित भयम तस्य विद्यां धारयतो भवेत राजदस्यु ग्रहादिभ्यो व्याघ्रादिभ्यश्च करिचित. आणि आता हे सगळं सांगितलं. आता पुन्हा एक प्रश्न आला त्या ठिकाणी इंद्राच्या मनामध्ये, की तुम्ही हे सांगितलं पण असं कधी कोणी झालं आहे का? या कवचामुळे त्याला कोणाला फायदा झाला आहे का? म्हणजे जनांचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे मला काहीतरी देव ऐसी वासना. समर्थाने आता जरी लिहिलं असेल 300-400 वर्षापूर्वी तरी त्या काळामध्ये सुद्धा हाच भाव इंद्राच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि असा होणार आहे असं चांगला जर शिक्षक असेल त्याला विद्यार्थ्याच्या मनातला भाव लगेच लक्षात येतो आणि लगेच तो त्याप्रमाणे उत्तरं देतो. आणि बऱ्याच वेळेस आपण सद्गुरूंच्या किंवा एखाद्या सत्पुरुषाच्या दर्शनाला जातो तेव्हा आपल्याला असं दिसतं की आपल्या मनामध्ये जो विचार होता त्याच्यावरच ते बोलता बोलता त्या विषयाला हात घालतात आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर सहजपणे आपल्याला मिळतं. असे अनुभव आपल्यालाही आले असतील, मलासुद्धा आले आहेत. तसं आता या ठिकाणी एक पूर्वीचा अनुभव या ठिकाणी सांगत आहेत. कोण सांगतात? विश्वरूप सांगत आहेत. इमाम विद्याम पुराम कश्चित. इमाम विद्याम, ही जी विद्या आहे, पुरा म्हणजे पुराण, खूप वर्षापूर्वी, कश्चित म्हणजे कुठेतरी एका ठिकाणी, एक कौशिको धारयन द्विजाः. कौशिक गोत्राचा एक ब्राह्मण होता आणि त्याला ही नारायण कवचाची विद्या किंवा त्याचा पाठ त्याने केला आणि त्याच्यामुळे त्याला काय झालं, त्याच्या योगाने
योगधारणया, त्या योगाने ते धारण केल्यामुळे स्वांगम जहू स धन्वनी, मरुभूमीमध्ये त्यांनी याचा पाठ केला आणि त्याच ठिकाणी आपल्या शरीराचा त्या ब्राह्मणाने, कौशिक गोत्राच्या ब्राह्मणाने त्या शरीराचा त्याग केला. आता ज्या ठिकाणी त्याने त्या शरीराचा त्याग केला ते त्याचं ते ठिकाण जे आहे, ते स्थळ जे आहे, ते सुद्धा एवढं प्रभावित झालं की तस्योपरी विमानेनं गंधर्व पतीर एकदा, विमानातून जाणारे एक गंधर्व, गंधर्वांचा राजा, गंधर्वोपती, गंधर्वांचा राजा, एकदा विमानाने जात असताना त्या भूमीवरून त्याचं जेव्हा विमान गेलं तर काय झालं, ययौ चित्ररथ स्त्रीभिर आवृतो यत्र द्विजक्षया. म्हणजे त्या विमानामध्ये, म्हणजे तो गंधर्व कोण, गंधर्वाचा चित्ररथ नावाचा गंधर्व आपल्या स्त्रियांसहित विमानातून जात होते, पण त्या भूमीवरून गेले ज्या ठिकाणी या कौशिक गोत्रातील ब्राह्मणाने या नारायण कवचाचा पाठ केलेला असल्यामुळे त्या प्रभावाने त्या ठिकाणी त्यांनी आपला देहसुद्धा ठेवला. आणि त्या भूमीचा प्रभाव असा होता की या विमानामध्ये असणारा हा चित्ररथ आपल्या स्त्रियांसह जो होता तो तिथून जात असताना तेथे येताच खाली डोके वर पाय करून विमानातून, आकाशातून तो पडला, पृथ्वीवर पडला. आता त्यामुळे पृथ्वीवर पडला, आता वरून जेव्हा माणूस पडतो तेव्हा तो डोक्यावरच पडणार आहे. आणि त्यामुळे आश्चर्यचकित झालेल्या जेव्हा वालखिल्य मुनीने ही गोष्ट सांगितली तेव्हा ते म्हणतात, आता म्हणजे विश्वरूप सांगत आहेत. वालखिल्य हे सुद्धा नाव आपल्या या प्रवचनातून येऊन गेलेलं आहे. वालखिल्य कोण आहेत हे ऋषी? हे ऋषी सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला सूर्याचं रक्षण करतात. म्हणजे दुष्ट प्रवृत्तींपासून त्यांचं ते रक्षण करतात आणि त्यांना ती शक्ती प्राप्त व्हावी यासाठी आपण सकाळ संध्याकाळ सूर्याला अर्घ्य देतो. ते वालखल्य मुनीने हे सांगितलं की हा प्रभाव हा नारायण कवचाचा प्रभाव आहे. म्हणून तेव्हा त्यांनी त्या ब्राह्मणाच्या अस्थी ज्या आहेत त्या अस्थी पूर्ववाहिनी सरस्वती नदीमध्ये सोडून दिल्या. पूर्ववाहिनी सरस्वती नदी. आणि पुन्हा स्नान करून तो आपल्या लोकी गेला. हा चित्ररथ गंधर्व जो आहे तो पुन्हा आपल्या लोकी परत गेला. म्हणजे त्याचा पुन्हा आता त्याला दिव्यगती अशी प्राप्त झाली. मग शुकदेव सांगतात आपल्याला, य इदं शृणुयात काले यो धारयति चादृतः तम नमस्यन्ति भूतानी मुच्यते सर्वतो भयात. हे नारायण कवच योग्य वेळी मनामध्ये भीती निर्माण झाल्यानंतर जो आदरपूर्वक धारण करतो त्याच्यासमोर सर्व प्राणी नम्र होतात आणि तो सर्व भयांपासून मुक्त होतो. मुच्यते सर्वतो भयात. सर्व प्रकारच्या भयापासून, भयात म्हणजे भयापासून सप्तमीचा प्रयोग आहे. भय म्हणजे भयात सप्तमी आहे त्या ठिकाणी विभक्ती. मग पुढे म्हणतात एताम विद्याम अधिगतो म्हणजे प्राप्त, अधिगत केलं, हस्तगत केली, ती प्राप्त केली. अशी ही नारायण कवचाची विद्या प्राप्त केली. कोणी तर विश्वरूपात छातक क्रतुः, विश्वरूपापासून क्रतू म्हणजे इंद्राने प्राप्त केली. ही वैष्णवी विद्या प्राप्त केली आणि त्याच्या प्रभावाने रणभूमीवर सगळ्या असुरांचा पराभव केला. असुरांना या इंद्राने जिंकलं, देवताने जिंकलं, देवसमुदायाने जिंकलं आणि ते देव, तो इंद्र पुढे त्रैलोक्यलक्ष्मीचा उपभोग घेऊ लागला. एताम विद्याम अधिगतो विश्वरूपात शतक्रतुः त्रैलोक्यलक्ष्मीं बुभुजे विनिर्जित्य मृधे सुरान, मृधे असुरान. म्हणजे तो त्यावर विजय मिळवला आणि त्रैलोक्यलक्ष्मीचा उपभोग तो इंद्र पुन्हा घेऊ लागला. असं या ठिकाणी 42 श्लोक असणारा नारायण कवचाचा हा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां षष्ठस्कंदे नारायणवर्मकथनं नाम अष्टमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. असे अनेक कवच, अनेक स्तोत्र, अनेक स्तुती या श्रीमद्भागवतामध्ये आहेत. त्याचं वेगवेगळं संग्रह करून त्याचा पाठ, त्याचं वाचन करावं. आणि प्रत्येकातच सांगितलेलं की जो हे नारायण कवचाचं स्मरण करेल तो सगळ्या भयापासून मुक्त होईल, तो नरकामध्ये जाणार नाही, त्याला सद्गती प्राप्त होईल. असं जवळपास 2-4 अध्याय झाले की पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. आणि पुन्हा पुन्हा सांगण्याचा उद्देश हाच की निदान हे तरी ऐक बाबा, ते नाही झालं तर हे तरी ऐक.
मग असं अर्जुनाला जेव्हा भगवंत सांगतात तेव्हा ते म्हणतात की बा हे अवघड आहे, मला ते जमणार नाही. मग तो म्हणतो, आठा प्रहरा माझी, अष्टप्रहर जे आहेत त्यामधलं एकदा जरी तू माझं स्मरण केलंस तरी तुला हे सगळं प्राप्त होईल. आणि मग म्हणतात आता खरंच चांगलं आहे की त्याचं स्मरण, भगवंताचं स्मरण हे सतत असलं पाहिजे. आणि ते स्मरण जर सतत असेल तर त्या स्मरणामुळे आपल्या जीवाला सगळ्या प्रकारचं कवच प्राप्त होतं आणि त्या कवचाच्या प्रभावाने अशा अपमृत्यू म्हणा, कुठल्याही प्रकारचं संकट असेल तर त्यापासून जीवाचं रक्षण होतं. आणि म्हणून एकच आहे, काल जसं सांगितलं तर सेविलेचे सेवावे अन्न, घेतलेचे घ्यावे जीवन, तैसेचे श्रवण मनन केलेचे करावे. तत्श्रवणम तत्कथनम. त्याच भगवंताचं श्रवण, त्याच्याच कथा, त्या कथेमध्येच आपण वाहून जाणं, त्या कथेच्या प्रवाहामध्ये ते वाहून जाणं, हे जसं जसं होत जाईल तसा तसा जीव या संसाराच्या बंधनातून मुक्त होईल आणि परमेश्वराला तद्धामम परमम मम, त्याची प्राप्ती त्याला सहजपणे होईल. असं सांगणारा हा नारायण कवचाचा उपदेश करणारा हा अध्याय या ठिकाणी 8वा अध्याय समाप्त होतो. आता पुढच्या 9व्या अध्यायामध्ये विश्वरूपाचा वध, वृत्रासुराकडून देवांचा पराभव कसा झाला हे सांगतात. आणि ब्रह्मदेवांच्या भगवंताच्या प्रेरणेने सगळ्या देवता दधीची ऋषीकडे जातात आणि मग ते वज्र आणतात आणि मग या दैत्यांचा पराभव होतो. असा 9वा अध्याय पुढच्या आठवड्यात आपण पाहूया. या ठिकाणी आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. 1-2 मिनटं आरती म्हणे आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. देवे दतरूचे मधुर फळ, दुरसे जे सोजळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अघहरिणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणु मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणचे कीर्तन. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरिचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता.
आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.